कोण आहे? माग कोण रडता बाहेर? मामी 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 कानेकरांच्या तिकडे कोण रडता बघ. माझा मोबाईल कशाला घेतो तू? कोणाला विचारून घेतो? सांग काय झालं? काय काय झालं सांग. कुठं काय झालं? कुठे काय झालं म्हणजे? मी सांगेल मला काय झालं तर. अरे दुपारपासून दरवाजा का नाही उघडत आहेस? अरे मला एकट्याला झोपायचं आहे. मला मी झोपू की नको? नको झोपू. कशाला? मला झोपायचं होतं. मी झोपू नको? आता हाय कोण नाही इथे तर माझं काय करणार आता? मी आहे ना. दुपारी मी येतच होती ना खाऊन झाल्यावर. मग कडी का लावलेलीस? तुला कसा राग आला? अरे मी झोपलेली तेव्हा. त्याच्या अगोदर काय जेवत कशाला नाही होते तू? जेवण नव्हते. मला आमरखंड पाहिजे होता आणि चिकन नको हवं होतं. रोज दिवस लगेच जातात असं वाटतं. रविवार लगेच येतो आणि चिकन भेटतं लगेच. मग कोणचा प्रॉब्लेम आहे? रविवारचा? मला काय माहित आता. ठीक आहे मी काय बोलू आता. मग तुला राग आला ना माझा? तुझा नाही चालला मला. आलेला नाही. मला माहिती आहे तोपर्यंत तर आलेला. अरे नाही आला. ठीक आहे ना, इट्स ओके. आपण आपल्याला राग माझा कोणाला तरी राग येणार त्याच्यापेक्षा आपण राग नाही आहे सारखं वागायचं. अरे पण मला रागच नाही आलेला. मी वागलो असेल काहीतरी चुकीचं म्हणून मग राग आला असेल. अरे मला माहिती होतं. काय माहित होतं? मी फोन बघत होती. मला काय ना ऐकू आलं ते माहिती मला. कशाला मी नाही ऐकवलं? एक्सेप्ट केलं ते. कशाला नाही ऐकवलं? फोन बघत होती म्हणून. मग त्याच्यात मग काय हे झालं? मग मी काय केलं त्याच्यात? माझी काय चुकी होती? मग तू बोललास मला आणि मग मी एक्सेप्ट पण केलं. मी थोडी चिडलेली. मग तू जेवणावरती राग कशाला करत होतीस? मी जेवणावर कशाला राग करू? मला ते नको हवं होतं चिकन. मग ह्याच्या अगोदर तू चिकन कधीच खाल्लं नाही? हा ह्याच्या अगोदर चिकन कधीच खाल्लं नाही तू? खाल्लंय पण आता सारखं का घेऊ मी? आता सारखं कोण खाते? नको हवं होतं मला. घरात बनवलेलं आहे तेव्हाच खायचं असते ना. हा चल तुला चिकन नाही खायचं होतं पण डाळ भात तर होती. डाळ भात होती, कोबीची भाजी होती. आता बोल. नाही ना बोल ना आता. पोटात दुखत होतं म्हणून झोपले. किती खोटं बोलते. मग खोटं बोललेली माणसं मला तर अजिबात आवडत नाही. मग नंतर कशी जेवली तू?
होतं. तुझं लगेच गुडगुडायचं बंद झालं थोड्या वेळानं. हा खरं गुडगुडत होतं बोट. मग तू डाळ भात नाही कशाला खाल्ला? नाही खायचं होतं मला ते. तुला नाही खायचा होता ते सांग. आणि त्याच्यानंतर मी तुला एक वेळा उठवून बसवलं तिथे. तू झोपायची नाटकं केलीस. मी परत झोपली माहिती. नाटकं केलीस ना. नाटकं थोडी होती, परत झोपली मी. मी उठवलं त्याच्यानंतर मग मी हात धुवायला जेवून उठलो आणि मी हात धुवायला गेलो तिकडे. हात धुवून मी पाठीमागे बघितलं तुझ्याकडे. तू डोळे उघडे करून बघत होती. नाही सांग नाही म्हणून. हा बघितलं. मग एवढी नाटकं कशाला? तू तू नाटकंच केलीस ना माझ्यासोबत. मी तर खुलेआम करतोय की ठीक आहे, मी ॲक्सेप्ट केलं की नाही आपल्याला समोरच्याला आपल्याबरोबर नाही बोलायचं तर आपल्याला पण नाही बोलायचं मग त्याच्याबरोबर. मी कुठे बोलली मला नाही बोलायचं ते. पण मी तरी कुठे बोललो मला नाही बोलायचं म्हणून? मग मी बोललो की मला नाही बोल. दुपारची येते ना रोज मालिश करायला. अरे पण मालिश कशाला करायची? पण जर मी तुला उठवतोय जेवायसाठी तरी तू मला काही रिस्पॉन्स देत नाही, हा नाही बोलत आहे, काय नाही. मग त्याच्यानंतर मग काय करायचं मग मी विचार केला की हां ही झोपली असेल. मग मी आलो आणि झोपलो. कारण कुत्रा मांजर येतात मग मी कडी लावली. माझं काय चुकलं? बोल. म्हणजे माझीच चुकी ना? तसंच आहे, तसंच हालात आहे. काय झालेला सीन सांग सगळ्यांना. काय झालेला तो? मी बाहेर गेलेलो बरोबर. मी बाहेर गेलेलो, तुम्हाला फोन करत होते बरोबर. मी गाडीवरती होतो, मी फोन नाही उचलला. माझ्या गाडीचा आवाज येतो. कुत्री मांजरं कुठे असतील तिथून धावत येतात, किचनमध्ये असली तरी. मम्मी घरात किचनमध्ये काम करत होते. मी गाडी लावली. आपला गेट उघडताना आवाज येतो. तू हॉलमध्ये आहेस, तू मोबाईलवरती आहेस. मी ते परत गेटचा तो पण आवाज येतो, खटावकन जोरात येतो ना. मी घरात आलो, हॉलमध्ये आलो तेव्हाच मम्मीने हाक मारले की चिकन कसं झालं आहे बघ. मी बोललो हां आलो. मी गेलो पाठीमागे, फ्रेश झालो, परत आतमध्ये आलो, चिकन टेस्ट केलं. सांगितलं मम्मीला मस्त झालं आहे म्हणून. हां आणि त्याच्यानंतर तू तिथेच असताना तिथूनच फोन करते. मी तुझ्यासमोरच उभा आहे, तिथूनच फोन करते, दादा मला हे आण. म्हणजे तू फोनमध्ये किती मग्न आहेस की तुझ्या घरात तुला माणसं आली, माणूस येतोय बोलतोय तरी पण तुला माहितीच नाही. हां माहितीच नाही ना. म्हणजे किती मोबाईलची सवय लागली आहे तुला. बरोबरची सवय आहे ती. बाजूला बसलेल्याची जर कोणी मान जरी पकडली आणि तो ओरडून मेला तरी तुला समजणार नाही. एवढी तू मोबाईलमध्ये घुसतेस. ते चांगलं आहे. आणि काय करते अभ्यासाचं तर काय करत नाही, रील्स बघते ना. बाहेर कोणी आवाज दिला, कसला आवाज आला, त्याचं लक्ष देण्याचं हे आहे की नाही, दिला पाहिजे ना. तेच मी तुला सांगितलं ना. तर तुला राग आला. नाही बोलू नको. आला तर आला सांग. आला मग तुला दुपारी जेवण नको झालं तरी पण मी पटापट जेवलो.
तुला आम्रखंड पाहिजे म्हणून बाजारात गेलो पण घेऊन आलो ना. मग मी आलो, तू झोपलेलीस, बोललो का जे आता मी तर आणलं बघ, आता खायचं तर खाणार ती. मग मी येऊन झोपलो, मी काय करू? माझ्या शब्दाला किंमत नाही, मी उठवतोय तर. तू झोप, इथे झोपते तर मी झोपतो जाऊन मॉलमध्ये बाहेर. चल टाटा, उठ. जबरदस्ती कशाला करते पण? अरे नको करू जबरदस्ती भाई. हात दुखतो आहे ग. अरे थांब, हात दुखतो अशी काय करते पण? अरे मला आता बाहेरच जायला लागेल घराच्या, त्याच्याशिवाय आता कंटाळा येणार. अरे पण हात सोड ना माझा. अरे माझा हात कशाला घेते पण परत परत येऊन? तर हेट करायला लागलो मी तुला? चुकीचं वागलीस माझ्याबरोबर. नको नको, अजिबात नको. चुकीचं वागूनपणाने तू हेट कर, जबरदस्ती करते. मंडळी इकडे जबरदस्तीवाली ना ह्या चाललेली हा, मालिश चाललेली हा जबरदस्तीवाल्या. मी काहीच सांगत नाही. आणि कसलं तरी आवाज येता. कसला? सॉरी सॉरी असा काहीतरी आवाज येत होता मगाशी. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणाचं चुकलं. आता सगळं मगाशी तुम्ही ऐकलात, तुम्हीच सांगा कोणाचं चुकला. की एवढं मोबाईलमध्ये घुसून राहायचा की बाकीच्या बाहेरची दुनियेत काय चाललं आहे माहितीच नसतं जेव्हा मोबाईल चालू असता. एवढं घुसून राहायचा की नाही, तर तुम्हीच सांगा. आणि हे कमेंट माझी अपोजिट पार्टी जी तुमका व्हिडिओत दिसता ती व्हिडिओच्या खाली कमेंट वाचतली, तर तेव्हा त्याला समजून देत की आपण करत होतो तर बरोबर करत होतो की चूक. तर तुम्ही कमेंटमध्ये जरा सांगा का. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. अशाच पुढच्या व्हिडिओत बघू काय होतं. आता माहिती नाही आपल्यात, पण इकडे जबरदस्ती मला झोप पण नाही भेटत आणि जागा पण राहावं वाटत नाही. तर इकडे काय काय चालू असं. जबरदस्ती आलं, जबरदस्ती. डबल फोल्ड मारलंच नाही. मंडळींनो,
2 दिवस ना मी 2 दिवस नाही सॉरी कालचं अख्खो दिवस आणि रात्र अजिबात बोलाक नाही त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे सकाळपासून मनवा मनवी चालू आहे, मनवा मनवी.